माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन मंचाकडे होत आहे। कंडक्टरला मी पुढच्या स्टॉपला विचारतो राहिलेले 50 पैसे द्या। कंडक्टर म्हणतो तुमचा स्टॉप आल्यावर देतो। शेवटी आपला स्टॉप येतो, आपण खाली उतरायला लागतो। कंडक्टरला सांगतो 50 पैसे। कंडक्टर म्हणतो खाली उतरणं देतो। आम्ही एसटीतून खाली उतरतो, दाराला आडवा हात लावून उभा राहतो। 50 पैसे त्या कंडक्टर कडून 50 पैसे घेतो आणि मग एसटी जाऊ देतो। शेजारचा विचारतो काय राव 50 पैशासाठी एसटी थांबवली? तो म्हणतो मग कष्टाचे आहेत, फुकटचे आहेत का? अरे कष्टाचे 50 पैसा मी कंडक्टरला सोडत नाही। तुमच्या माझ्या कष्टाचे हजारो कोटी रुपये घोटाळ्यांच्या रूपाने यांनी लुटले, त्यांना मी सोडणार आहोत, त्यांना मी परत या सत्तेत आणणार आहोत। काय साधणार? विकासाचा प्रवाह गतिमान करायचा असेल तर 5 वर्षांच्या गतीने या देशाचा विकास झाला, तेच सरकार पुन्हा एकदा आम्हाला तिथं न्यावं लागेल। शिवसेना सातत्याने सर्वसामान्य माणसासाठी लढत राहिली। आमची बांधिलकी जनतेशी सत्तेशी नाही असं सांगत राहिली। शिवसेना कालही लढत होती, आजही लढतीये आणि उद्याही ती लढतच राहणार। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट। शिवसेना भाजपची युती झाली आणि या देशामध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सुरू झाला, पण तिसऱ्या आघाडीचं नाटक रंगमंचावर येण्यापूर्वीच ते पडलं। आपण ड्रायव्हिंग सीटवर बसावं आणि बाकीच्यांनी मागं बसावं अशी त्यांची प्रत्येकाची अपेक्षा। माझा पक्ष मजबूत व्हावा, इतरांची वाट लागावी अशा त्यांच्या खोड्या। पण शिवसेनेला राष्ट्र मजबूत करायचा आहे आणि म्हणूनच व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून शिवसेनेनं भाजपा सोबतची युती स्वीकारली। त्यामुळे राष्ट्रहित हे शिवसेनेचं सगळ्यात महत्वाचं गणित आहे। हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या रूपानं मांडलेलं राष्ट्रीयत्व हा शिवसेनेचा सगळ्यात मोठा बाण आहे। आदरणीय पक्षप्रमुख सातत्यानं ते आणि तेच सांगतायत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आरोप करते शिवसेना आणि भाजपा जातीयवादी आहे। मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या 50 वर्षाच्या राजवटीमध्ये या देशामध्ये किती जातीय आणि धार्मिक दंगली झाल्या ते पहा, आणि गेल्या 5 वर्षाच्या काळात या देशामध्ये किती जातीय आणि धार्मिक दंगली झाल्या ते पहा। या सगळ्याचा अभ्यास करा आणि मग कळेल या देशात जातीयवादी कोण आहे। माणसाने माणसांना माणसांची रीत द्यावी, माणसाने माणसांना माणसांची प्रीत द्यावी। हे मानवतेचं नातं घेऊन चालणारं हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या रूपाने उभा राहिलेलं राष्ट्रीयत्व हाच खरं तर महायुतीचा सर्वात मोठा बाण आहे। त्यामुळे या देशाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी, उद्याचं हे राष्ट्र घडवण्यासाठी निश्चितपणे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेच्या आणि भाजपा युतीच्या सगळ्या खासदारांना निवडून द्यावं आणि या देशाला स्थिर सरकारच्या रूपानं गतिशील आणि प्रगतिशील नेतृत्व द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आजच्या या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आता होतोय
असे या राज्याचे मुख्यमंत्री भाजप शिवसेना युतीचं सरकार हे 5 वर्ष पूर्ण करू शकणार नाही अशा पोकळ धमक्या महाराष्ट्रातल्या मातब्बर आणि प्रस्थापित पुढाऱ्यांनी दिल्या होत्या आणि वेळोवेळी देत होते, पण अत्यंत चिकाटीने झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीवर 5 वर्ष आपले सरकार यशस्वी चालवणार आहे, भल्या भल्याला पुरून उरणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे दुष्काळी महाराष्ट्राला पाणी देण्याची ठोस योजना असेल, त्याच वेळी पुणे मुंबईचं अंतर 15 मिनिटांमध्ये पार करणारे हायर लूप टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याची दृष्टी असेल व माननीय मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ सगळ्या नगरपालिकांना मान्यता देऊन विकासाला चालना देण्याचा असताना या कोल्हापूरच्या शाहू घराण्याचा सन्मान संभाजीराजेंना खासदार करून ठेवण्याचा मान आणि दैनिक लोकप्रिय दैनिक या दैनिकाचे सहसंपादक योगेश जाधव यांना मंत्रीपदाचा दर्जा देऊन दैनिक पुढारीचाही सन्मान आणि ज्या कोल्हापूरला हायकोर्ट, पासपोर्ट, एअरपोर्ट अशा सगळ्या विकासाला गती देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर व्यासपीठावर ज्यांच्या वाणीनी संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि हिंदू समाज हा क्रांतीसाठी उभा राहतो आणि ज्या वाणीनी म्हणजे या भीमसेना आणि शिवसेनेचे नेते यांच्या उपस्थितीची 2 वैशिष्ट्ये आहेत. एक, आणि हे दोन्ही नेते कलाकार आहेत, एक कवी मनाचे आहेत आणि दुसरे छायाचित्रकार आहेत, यांच्यामध्ये कलेचा आविष्कार आहेत. अनेक पुस्तकामधनं जे मांडता येणार नाही ते एका छायाचित्रातनं मांडण्याची कला ही उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये आहे आणि महाराष्ट्राला, तमाम मराठी माणसाला आणि हिंदू समाजाला उभं करण्याचं नेतृत्व ज्या उद्धव ठाकरेंनी दिले, असं उद्धवजी ठाकरे, रामदासजी आठवले मंचावर उपस्थित या कोल्हापूर लोकसभेचे आणि हातकणंगले लोकसभेचे दोन्ही उमेदवार, या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, कोल्हापूर हे रांगडं शहर आहे. या भागात बऱ्याच दादांची वसाहत आहे, दहशत आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. पण या कोल्हापूर जिल्ह्याला प्रथमच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या रूपाने एक सोज्वळ, सामंजस्य तसेच मवाळ स्वभावाच्या दादांचा अनुभव या कोल्हापूरने घेतलाय. दादा हे गोरगरिबांच्या उरावर बसून छाती त्यांच्यावर छळ करणं हे न करता 5 रुपयामध्ये चपाती भाजीचं मोफत केंद्र चालवणं, महिलांच्यासाठी शौचालय देणं, शेतकऱ्यांना मोफत खतं देणं, गरिबांना मोफत औषधं देणं, अशा दादांनी कोल्हापूरला दिलेला प्रत्येक शब्द पाळला. मग टोलचा प्रश्न असेल, अंबाबाईचा आराखडा असेल, ज्योतिबाचा आराखडा असेल, दत्त महाराजांच्या आध्यात्मिक राजधानीचा या नरसिंहवाडीचा विकास असेल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातून 5,000 कोटीपेक्षा जास्त निधी देणारे असे मंचावरले युतीचे महादेवजी जानकर असतील, या ठिकाणी मंचावर उपस्थित असतील विनायक मेटे असतील, असे सगळ्या महायुतीची ही पहिली सभा या कोल्हापूरमध्ये होते. आणि म्हणून या सगळ्याच मंडळींचं, या सगळ्याच नेते मंडळींचं, या करवीरच्या रांगड्या मराठी माणसांच्या वतीनं मी आपलं मनापासून या सभेमध्ये स्वागत करतो. आणि ही चांद्यापासून बांद्यापर्यंत या सभेतनं अशी धडकी भरेल की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री राजीनामा द्यायला तयार झालेत, विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा भाजप सेनेमध्ये आज या ठिकाणी प्रवेश करतोय, म्हणजे 48 विरुद्ध 0 अशा मतांनी हा सामना आपल्याला जिंकण्यासाठी या सभेमध्ये आपण उर्मी घेऊन सगळ्यांनी जायचं आहे. मी या सभेमध्ये रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांना मी विनंती करतो की अत्यंत कमी वेळामध्ये, नाही त्यांनी सांगितले मला, चला ठीक आहे, यामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना मी विनंती करतो की सदाभाऊ खोत यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करावं, त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील.
महायुतीच्या या महासभेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती उपस्थित असलेले या राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे शिवप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय दानवे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित असलेले मंत्री आदरणीय गिरीश बापट साहेब, गिरीश महाजन साहेब, त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगंटीवार, त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार महादेव जानकर साहेब, आदरणीय रामदासजी आठवले साहेब, त्याचबरोबर मेटे साहेब आणि या ठिकाणी सहकार मंत्री आदरणीय बापू आणि सर्वच मंचावरील प्रमुख आदित्य ठाकरे साहेब आणि सर्व आमदार सहकारी आणि जमलेल्या सर्व शेतकरी भावांनो, माता भगिनी आणि पत्रकार भावांनो, खरं बघितलं तर हा कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. शाहू फुले आंबेडकरांचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यामध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन या महायुतीची सभा या ठिकाणी होत आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीची सुनामी आल्याशिवाय राहणार नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, युवक हा मोठ्या ताकदीनं या महायुतीच्या पाठीशी उभा राहणार आहे. निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा, मग या ठिकाणी मंडलिक साहेब असतील, धैर्यशील मानेजी असतील, या दोन्ही जागा आम्ही मोठ्या ताकदीनं फरकानं काढणार आहे आणि खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तख्त्यावरती या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला, सामान्य जनतेला परत एक वेळा मोदी साहेब पंतप्रधान म्हणून शपथ घेताना पाहायचे आहेत. आणि याची सुरुवात आज या कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीतून झालेली आहे. आणि मी विशेष कोल्हापूर जिल्ह्यातली जनता, आज इथं पश्चिम महाराष्ट्रातली जनता इथं मोठ्या संख्येने आलेली आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही या दोन्ही जागेवरती परिवर्तन करणार आहे. जे मंडळी आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातात हात घालून गेलेले आहे, त्या मंडळीला निश्चितपणानं या ठिकाणी इथली जनता जागा दाखवणार आहे. काही मंडळी म्हणायची की राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही दरोडेखोरांची टोळी आहे. मग ही जर दरोडेखोरांची टोळी होती तर या टोळीमध्ये तुम्ही सामील झाला कसा? हा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सुज्ञ आहे, जाणकार आहे. तुम्ही जर त्या टोळीमध्ये सामील झाला असला तर तुम्ही सुद्धा टोळीवाले आहात. तुमचा सुद्धा मी बंदोबस्त या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही. या ताकदीनं अगदी निखराची लढाई खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. हे म्हणत आहेत या सरकारनं काय केलं? अरे साखरेचं आधारभूत किंमत 60 वर्षामध्ये ठरली नव्हती. साखरेची पहिल्यांदा आधारभूत किंमत 29 रुपयेवरनं 31 रुपयेवरती या सरकारनं नेली. अरे खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली. दूध उत्पादक शेतकऱ्याला लिटरला 5 रुपये अनुदान दिलं. अरे तुम्हीच म्हणत होता हे साखर कारखानदार काटा मारतात. आता तुम्ही कुठे गेला? अरे काटा मारणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला असाल तर इथली जनता तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही आता ध्यानात ठेवा. आणि म्हणून निश्चितपणानं मी या ठिकाणी एक इथल्या माझ्या शेतकऱ्याला आठवण करून देतो. अरे गेली 30 वर्ष आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो, ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, मावळमध्ये पाणी मागायला शेतकऱ्याला गोळ्या घातल्या, ऊसाचा भाव मागायला आला त्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्या. अरे ज्यांचे हात रक्तानं माखलेले त्यांच्या हातात हात घालून तुम्ही जर परिवर्तनाची भाषा बोलत असाल
तर हा कोल्हापूर जिल्हा आहे. इथला प्रत्येक युवक हा लाल माती मधला पैलवान आहे. अरे कधी ढाक मारायची आणि ढाकव घ्यायचं ते इथल्या युवकाला समजतं. तुम्हाला ढाकव घेतल्याशिवाय आम्हाला स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं मी या ठिकाणी वेळ घेणार नाही, पण जे शेतकरी नेते आज या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलेले त्यांचीच वाक्य आहेत. तेच म्हणायचे गली गली में शोर है, साखर सम्राट चोर है. अरे आता तुम्ही कोण आहे? तुम्ही लोकांना सांगितलं मी देवाच्या आळंदीला निघालूया, पण तुम्ही सुद्धा चोराच्याच आळंदीला पोहोचलाय. ही महाराष्ट्रातली जनता आता ओळखलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणानं मी या ठिकाणी हात जोडून इथं आलेल्या शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की आता भूल थपाला यांच्या बळी पडू नका. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सन्मान देण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी केलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या देशामध्ये सुरू झाली. पेरणी ते कापणी हे पैसे खात्यावर शेतकऱ्याच्या जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय जर कुणी घेतला असेल तर या केंद्र सरकारने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे. आणि म्हणून इथं जमलेल्या तमाम माझ्या शेतकऱ्यांना युवकांना आवाहन करतो, आपण मनात एकच ठरवूया, आमचा उमेदवार मोदी आहे, आमचा उमेदवार देवेंद्र फडणवीस आहे, आमचा उमेदवार उद्धव साहेब ठाकरे आहेत. ही भावना मनामध्ये ठेवून तन मन थन विसरून घरच्या भाकरी बांधून आपण सगळे कामाला लागूया. आणि मला खात्री आहे इथं जमलेल्या प्रत्येकाच्या अंगावरती गुलाल असेल आणि हा गुलाल दिल्लीच्या तख्त्यावरती भगवा झेंडा फडकवेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. आजच्या या सभेमध्ये या देशाचे शूर जवान, या जवानांच्यावर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्यामध्ये आपले शूर 40 जवान शहीद झाले. त्याचबरोबर गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, या देशाचे माजी संरक्षण मंत्री, आपल्या महाराष्ट्राला लागून शेजारच्या राज्यामधले ते मुख्यमंत्री मनोहरजी पर्रिकर यांचंही दुःखद निधन झालं. आणि याच वर्षी या देशाचे लोकप्रिय माजी प्रधानमंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचं दुःखद निधन झालं. आणि या सभेच्या सुरुवातीलाच आज एक आपल्या कोल्हापूरमधल्या गिरगाव गावातील सूरज मस्कर या जवानाचं हार्ट अटॅकनी निधन झालं असलं तरी त्या जवानाचं निधन झालंय. हा जवान शहीद झाला. या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी मंचासह आपल्या सर्व कार्यकर्ते नागरिकांना विनंती करेन की 2 मिनिटांसाठी श्रद्धांजलीसाठी उभं राहावं. ओम शांती शांती. या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मी विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावे. विराट सभा हा शब्दही अपुरा पडेल. माणसांचा पूर झाला म्हटला पाहिजे अशा या प्रचंड मोठ्या युतीच्या प्रचाराचा नारळ फोडणाऱ्या पहिल्या प्रचार सभेला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा वारसा
तंतोतंत ज्यांनी पुढे चालवला, हिंदुत्वाचं रक्षण आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या कर्तव्यासंबंधी सतत जागरूकता, असा बाळासाहेब ठाकरेंची वारंवार आठवण येईल त्यांचा वारसा चालवणारे आदरणीय उद्धवजी ठाकरे व्यासपीठावर उपस्थित, त्यांचाच वारसा आता हळूहळू पुढे चालवायला लागलेले आदित्यजी ठाकरे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर. मला याची जाणीव आहे की आपण सगळेजण देवेंद्रजी आणि उद्धवजींचं भाषण ऐकायला उत्सुक आहात. प्रचंड मोठ्या संख्येने बाहेर लोक आहेत. हा महापूर होणार हे लक्षात घेऊन शहरातल्या 10 प्रमुख चौकांमध्ये ही सभा लाईव्ह हजारोच्या संख्येने बघतायत आणि ते सगळेजण या दोघांचं भाषण ऐकायला उत्सुक आहेत. आणि त्यामुळे मी केवळ स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. गेल्या 3-4 दिवसात वारंवार मी हे म्हटलं होतं की ही सभा इतकी विराट करूया की ही सभा झाल्यानंतर महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक संपली असं झाला पाहिजे. 48 लोकसभांच्या प्रचार सभांमध्ये या सभेला टच सुद्धा कोणाला करता आला नाही पाहिजे, इतकी मोठी सभा आपण करूया. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, महादेव जानकरांचं रासप, शिवसंग्रामचे विनायकराव मेटे, सगळ्यांची मिळून ताकद लागली आणि आज ही विराट सभा ह्या ठिकाणी होते, याचा मला प्रचंड आनंद होत आहे. मी एकच मुद्दा ह्या ठिकाणी मांडेन की ही निवडणूक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक आहे. कोण उमेदवार आहे, तो आपल्या जवळचा आहे, नातेवाईक आहे, याला महत्व नाहीये. या देशाची सीमा ही केवळ मोदींच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकते. ही आता थिअरी नाही राहिली, हे प्रॅक्टिकल झालेलं आहे. व्यवहारात त्यांनी दाखवून दिलं की मी ह्या देशाचं नेतृत्व करेन, या देशातल्या सैन्याला खुली छीट देईन आणि त्यातून या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवेन. आणि त्यामुळे ही लढाई ही लोकसभेची लढाई नाही, देशाचं संरक्षण करू शकणार आहे आणि देशाचं संरक्षण ज्यांनी कधी केलंच नाही अशांची ही लढाई आहे. ही लढाई या देशाला जगामध्ये एका अर्थाने उच्च स्थानावर कोण नेणार, आणि ज्यांनी आजपर्यंत इतके वर्ष राज्य चालवायला मिळाल्यानंतर ते नेलं नाही, त्यामुळे ह्या देशाला उच्च स्थानावर नेणारे आणि आजपर्यंत नेऊ न शकणारे अशांची ही लढाई आहे. आणि त्यामुळे उमेदवार कोण महत्वाचा नाही, पक्ष महत्वाचा, चिन्ह महत्वाचा, मोदी महत्वाचे. मी वारंवार गेल्या 4 दिवसात मांडत होतो की ही सभा 5 लाखापेक्षा जास्त झाली पाहिजे. त्यातले 1 लाख लोक समजा सांगली, कोल्हापूर भागातले आले असते तर 4 लाख लोक ह्या जिल्ह्यातले आहेत. या प्रत्येकाच्या घरी 5 मतं आहेत, 20 लाख मतं होतात. आजच या जिल्ह्यातल्या 2 जागा विजयी झाल्यात जमा आहे. ही ताकद या सभेमध्ये आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानतो की दुपारपासून आपापल्या तालुक्यातून, चंदगड पासून लोक आलेले आहेत. दुपारी 2 वाजल्यापासून निघालेले आहेत. सभा संपून घरी जायला 12-1 वाजणार आहेत. तुमच्यामुळे ही सभा यशस्वी झाली. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आगामी काळामध्ये 23 एप्रिल पर्यंत आणि महाराष्ट्रातल्या एकूण निवडणुका विचारात करता 29 एप्रिल पर्यंत आपल्या सगळ्यांना एकच ध्येय असलं पाहिजे, महाराष्ट्रातले 48च्या 48 भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले पाहिजे. मागच्या वेळेला 42 जागा जिंकल्या, 6 कुठल्या नाही आल्या, 4 ह्या वेल्ड मध्ये आल्या, ज्या 4 जागांच्या आधारे शरद पवार दिल्लीमध्ये राजकारण करतात. यावेळेला यातली एकही जागा युती व्यतिरिक्त कोणाला मिळणार नाही. बारामती पासून अजूनही वेळ गेलेली नाहीये. शरद पवारांनी जसा स्वतः पळ काढला, मुलीला कशाला ढकलताय संकटामध्ये, नातवाला कशाला ढकलताय संकटामध्ये, अजून फॉर्म भरायचा आहे, विड्रॉल व्हायची आहे, विचार करा. पश्चिम महाराष्ट्रातल्या 10च्या 10 जागा युतीच्या येतील. महाराष्ट्रामध्ये 2 जागा बाहेर फक्त होत्या, एक हिंगोली आणि नांदेड. ते हिंगोलीचे सिटिंग खासदारांनी सांगून टाकलं की मला लढण्यात इंटरेस्ट नाही. नांदेडच्या अशोक चव्हाणांनी प्रयत्न करून पाहिलं बायकोला पुढे ढकलण्याचा. नॉर्मली बायकोच्या मागे नवरा उभा राहतो, पण हे तर बायकोलाच पुढे ढकलायला निघाले. मग खड्ड्यात तू पड, मी जरा विधानसभेसाठी मागे थांबतो. इतकी भीती निर्माण झालेली आहे. ही भीती अशा प्रकारच्या सभांमधून अधिक निर्माण होईल. ती सभा प्रचंड मोठी केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं
मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, संस्थापक आणि या राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेवजी जानकर यांना मी विनंती करतो की या विराट सभेला संबोधित करावं. आणि तुमच्यातला जोर जरा कमी दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवरावजी ठाकरे साहेब, आदरणीय रामदासजी आठवले साहेब, चंद्रकांत दादा, आदरणीय रावसाहेबजी दानवे पाटील साहेब, गिरीश महाजन, गिरीश बापट, सुभाष देशमुख, रावते साहेब, सुभाष देसाई, अनंत गीते, विनायकजी मेटे, सदाभाऊ खोत, केसरकर साहेब, शिवतारे साहेब, सर्व आमदार, खासदार, बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, आजच्या सभेच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री साहेब, आमची इच्छा आहे आज आपल्या सरकारमधून 48 सीटाचे खासदार आपले विजय होत आहेत. आमची आपल्याला सांगणं आहे, शिवसेना भाजप मोठं भाव आहेत, पण आम्हालाही थोडं गणतीत धरायचा प्रयत्न करा, एवढीच त्यांना विनंती आहे. आमची तुम्हाला अपेक्षा आहे, मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष सक्षम आहे. आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे, यासाठी देखील राष्ट्रीय समाज सक्षम आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही एवढं सांगू इच्छितो, आम्ही पडत्या काळात मागेही तुमच्या बरोबर होतो आणि आताही आम्ही तुमच्या बरोबर हृदयाने तुमच्या बरोबर असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मूळमाती पूर्णपणे गेलं पाहिजे, या भूमिकेतून आम्ही तुमच्या पाठीमागे राहणार आहे. आम्ही तनमन धनानं तुमच्या पाठीमागे उभा राहू आणि या देशाची सत्ता पाकिस्तानचं आक्रमण बदलण्यासाठी ज्याप्रमाणे मोदी साहेबांना 7 रॅफल पाठवलं, या देशातल्या तरुणांमध्ये हवा भरण्याचं काम केलं, त्याच देवीचं सेफ अँड सिक्युरिटी गव्हर्नमेंट येण्यासाठी आमचा पक्ष आपल्याबरोबर राहील. आम्हाला जो उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री महोदय आदेश देतील त्याबद्दल आमचे रासपाचे सैनिक तुमच्या पाठीमागे विजय बनवण्यासाठी खंबीर उभा राहतील, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय मल्हार, जय महाराष्ट्र. मागच्या लोकसभेच्या वेळी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी ही जी महायुती 5 पांडवांची युती केली होती आणि इचलकरंजीमध्ये या युतीचा प्रचाराचा शुभारंभ या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता. जे आपल्या कवितामधल्या 4 ओळीतून जे सांगून जातात आणि देशामध्ये हा संदर्भ लोकप्रिय होतो, टीव्ही चॅनल मीडियामध्ये याची प्रसिद्धी होते, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदासजी आठवले यांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण. घ्या तुम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्या कमळ आणि धनुष्यबाण. आम्ही वाढवणार आहोत भारताची शान. आम्ही तर वाढवणार आहोत भारताची शान, पण तुम्हाला द्यावं लागेल नरेंद्र मोदींकडे ध्यान.
हे तुमचं आहे कोल्हापूर. तुमच्या गावाचं नाव आहे कोल्हापूर. बघा तुम्ही हा महायुतीचा महापूर. आता भाजप आणि शिवसेनेचा जमलेला हे सूर. तर भाजप आणि शिवसेनेचा जमलेला आहे सूर, म्हणून आज माझं भरून आलेलं आहे ऊर. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमलेली आहे जोडी. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली जमलेली आहे जोडी. पण माझ्याकडे कुठं आहे लोकसभेची गाडी? आज इथे कोल्हापूर सारख्या छत्रपती शाहू राजांच्या नगरीमध्ये महायुतीची एक जबरदस्त अशा पद्धतीची सभा. चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेनेचे सगळे नेते, आरपीआयचे सगळे नेते, महादेव जानकर आहेत, विनायक मेटे आहेत, सदाभाऊ खोत आहेत. आणि ही जी महायुती आहे, अनेक लोकांना वाटत होतं काँग्रेस राष्ट्रवादीला की या दोघांचं जमता कामा नये, पण या दोघांनी जमवलं. कारण या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. मी सारखं सांगत होतो की भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलंच पाहिजे. आणि उद्धवजींनी ऐकलं, मुख्यमंत्र्यांनी ऐकलं. अमित शहा मुंबईला आले आणि या देशाच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत आणि महाराष्ट्र उभा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि उद्धवजी आपण दोघे एकत्र आलात. म्हणजे तुम्ही दोघांनी तुमचे वाद मिटवले. तुम्ही दोघांनी तुमचे वाद मिटवले म्हणून तुमच्या सोबत आले रामदास आठवले. आपण सर्वजण, दलित असतील, आदिवासी असतील, मराठा असतील, भटके विमुक्त असतील, हिंदू असतील, बौद्ध असतील, मुसलमान असतील, आम्ही सर्वजण आपल्या कल्याणासाठी नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये अनेक कामं केलेली आहेत. मी माझ्या दलित समाजाला सांगतो की नरेंद्र मोदी आणि हे सरकार, एनडीएचं सरकार बाबासाहेबांच्या विरुद्ध नाही, दलितांच्या विरुद्ध नाही. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण याच काळात झाली. हिंदू मिल ही जी जागा 12-12.5 एकर जागा आहे, 3,600 कोटी रुपयाची, काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये ती जमीन नाही मिळाली. फार मागणी केली आम्ही, पण त्यांनी ती जमीन दिली नाही. पण नरेंद्र मोदींनी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला 12 एकर जागा मिळाली, 3,600 कोटी रुपयाची. लंडनचं घर विकत घेतलं. 26 अलीपूर रोड या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. 100 कोटी रुपये खर्च करून अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं स्मारक बनवलं. दीक्षाभूमीला 100 कोटी रुपये दिले. महूचं जे बाबासाहेबांची जन्मस्थळी आहे त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं स्मारक उभं करण्यात आलं. किती कामं झाली. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 13 कोटी लोकांना या ठिकाणी गॅस कनेक्शन मिळाले. नरेंद्र मोदींनी विचार केला की माझी चुलीवर स्वयंपाक करणारी माझी आई आणि बहीण, तिचे डोळे लाल बोंबाळ होतात. पूर्वीच्या काळामध्ये फक्त 12 कोटी कनेक्शन होती, पण या 5 वर्षाच्या काळामध्ये 13 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना पक्की घरं मिळाली. 2022 पर्यंत या देशामध्ये एकही माणूस कच्च्या घरात राहणार नाही अशा पद्धतीचा संकल्प नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे. आणि काँग्रेसवाल्यांचं आता
म्हणजे कांग्रेस वाले का सपना टूटा है, कांग्रेस का सपना ने तोड़ दिया है, कांग्रेस का सपना ने तोड़ दिया है और राहुल गांधी का सपना हम तोड़ देंगे। राहुल गांधींना या ठिकाणी त्यांनी विरोधी पक्षाचे नेते स्वीकारावं, एवढ्या लवकर प्रधानमंत्री बनण्याच्या भानगडीत पडू नये, नाहीतर आम्ही भानगडी करण्यामध्ये फार हुशार आहोत। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आणि त्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री असणार, हा पट्ट्या सुद्धा त्यामध्ये असणार। आणि फक्त आम्हाला मंत्रिपद नको आहेत, आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आम्हाला कामं करायची आहेत। नॅशनल हायवेची कामं नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 10-11 लाख करोड रुपयापेक्षा जास्त पैसे मंजूर करण्यात आले आणि काँग्रेसच्या काळामध्ये एवढ्या वर्षामध्ये 60-70 वर्षामध्ये नॅशनल हायवे 4 पदरी झाले नाहीत। मी त्यांच्या सोबत असताना सांगत होतो रस्ते चांगले करा, रस्ते चांगले करा, नंतर बघूया आणि सरकार त्यांचं गेलं। आता आज आम्ही सर्वजण तुमच्या समोर आम्ही आलेलो आहोत। ही महायुतीची पहिली सभा आहे। तिकडे कराडला सुद्धा पवार साहेब तिकडे आहेत, बघा तिकडे किती गर्दी आहे। म्हणजे ही आमची बघून महायुतीची गर्दी, ही बघून महायुतीची गर्दी काँग्रेसवाल्यांना राष्ट्रवादीवाल्यांना आल्याशिवाय राहणार नाही सर्दी। इथं माणसं, तिथं माणसं, बाहेर माणसं, रस्त्याला माणसं, सगळी माणसं, माणसं माणसाची कमी नाही आमच्याकडे, माणसं खूप आहेत आमच्याकडे। काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचं अजूनही जमेना, या दोघांनी अर्ध्या तासात जमवलं। अर्ध्या तासात फटाफट चर्चा केली, तुम्ही 25 आणि तुम्ही 23, तुम्ही दोघांनी तुमचं जमवलं। पण माझं आहे, माझ्या लोकांना माझं सांगणं आहे की मला राज्यसभा मिळणार आहे। मला अजून माझं 6 वर्ष आहे, नंतर मला 6 वर्ष मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण अजिबात नाही। तुम्हाला सत्ता मिळवून द्यायची आहे, तुमच्या आपल्या कार्यकर्त्यांना महामंडळ द्यायची आहेत आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीच्या सोबत राहिलं पाहिजे, एनडीएच्या सोबत राहिलं पाहिजे। काँग्रेस बरोबर मी अनेक वर्ष राहिलो, पण मी त्यांना सोडलं। मी त्यांना हवा बदलली, मला कुठं हवा वाहते मला चांगलं कळतंय, कुठं कुठली हवा, कधी हवा, कुठल्या बाजूला हवा चाललेली आहे। आता हवा चाललेली आहे ती कमळाच्या आणि धनुष्यबाणाच्या बाजूनं। मग मी कशाला जाऊ त्या बंद पडलेल्या घड्याळाकडं? मला आले होते, फोन आले होते मला, तुम्हाला काही जागा सोडत नाही, तुम्ही इकडे या। मी सांगितलं मला जागा सोडली नाही तरी मी यांना सोडत नाही। काय सोडणार इकडे? काँग्रेसकडे जाऊन काय मिळणार आहे? त्यांचं काय 10, 15, 20 वर्ष सरकारच देत नाही तर जाऊन तिकडे काय करायचं? तिकडं काय करायचं काय? मला कार्यकर्ते म्हणत होते, पण मी बोललो का रे तिकडे जाऊन काय करणार? काय तिकडे जाऊन उपाशी मरायची पाळी आहे तिकडे जाऊन। त्यामुळे आज आपण सर्वजण आम्ही आलेलो आहोत। मुख्यमंत्री उद्धवजी, रावसाहेब दानवेजी आहेत, सगळे आम्ही आलेलो आहोत। महादेव जानकर आहेत, जानकर सुद्धा चांगले जानकर आहेत, त्यांना माहित आहे कधी कुठं गेलं पाहिजे। आणि आज इथे आपण सगळेजण आलेले आहात। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माझ्या दलित समाजाला, बौद्ध समाजाला आवाहन करतो की आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत आणि देशामध्ये आपल्याला एनडीएच्या सोबत, बीजेपी सोबत आपल्याला राहायचं आहे आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी, बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, दलितांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी,
सवर्ण समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी मागणी करत होतो अगोदरपासून. देशामध्ये मी सारखा मागणी करत होतो की आमच्या आरक्षणाला हात लावू नका, पण सवर्ण समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ही भूमिका मी एनडीएच्या मीटिंगमध्ये अनेक वेळेला मांडली, देशामध्ये अनेक वेळेला मांडली, आणि मोदी साहेबांनी मान्य केलं की सवर्ण समाजामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत आणि त्यांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झाला. अनेक निर्णय झालेले आहेत, ते काय पाडा वाचला पाहिजे असं अजिबात नाही. पण आज इथे या महायुतीच्या पहिल्या सभेला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आज मला आनंद आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे ते दोघे जण बाजूबाजूला बसलेले आहेत. म्हणजे हे दोघे बाजूबाजूला बसले आहेत, हे दोघे बाजूबाजूला बसले आहेत, पण तिकडचे दोघे मनातल्या मनात हसले आहेत. असू द्या, त्यांना काय करायचं ते करू द्या, पण आपण मात्र या महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला कमळ आणि धनुष्यबाणाला निवडून द्यायचं आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांनाही निवडून द्यायचं आहे. महाराष्ट्रातले जे 48 उमेदवार आहेत त्या 48 उमेदवारांपैकी आम्हाला 40-41 जागा पाहिजेत, बाकीच्या सगळ्या तुम्ही घ्या. 40-41 उमेदवार आपले निवडून आले पाहिजेत. माझा रिपब्लिकन पक्ष हा तुमच्या दोघांच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी प्रामाणिकपणे ताकदीने उभा राहील. आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घ्या आणि आपण ही प्रचार यंत्रणा जी आहे ती चांगली यशस्वी करूया, अशा पद्धतीचा विश्वास या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय महायुती. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माननीय मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांना मी विनंती करतो की महाराष्ट्रातल्या या पहिल्या सभेच्या प्रचाराचा आणि महाराष्ट्रातल्या एकूण प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करावा. आणि हा श्रीफळ वाढवत असताना जोरदार युतीचा नारा, गगनभेदी घोषणा आपल्याकडून झाल्या पाहिजेत. भाजप शिवसेना युतीचा, सेना भाजप महायुतीचा. जय भवानी, जय भवानी. फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार. गर्व से कहो, गर्व से कहो, गर्व से कहो. सगळ्यांना विनंती, हा शुभारंभ होत असताना ही क्रांतीची मशाल पेटवावी, तशी आपल्या सगळ्या मोबाईल मधल्या या मशाली एकदा पेटवून माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजींना या सुरुवातीच्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीचे खासदार आम्ही दिल्लीमध्ये पाठवू, अशा पद्धतीचा विश्वास या आपल्या मशालीच्या अभियानातून आपण द्यावा. सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन. जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. हर 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 हर. आपल्या सगळ्या ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे. ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे. घेऊन चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्नपूर्तीचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्नपूर्तीचे. भाजपा, भाजपा, भाजपा. मी आता सगळे स्टेरिओ बंद.
या राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री यांना मी विनंती करतो की कोल्हापूरच्या या विराट सभेमधून चांद्यापासून बांद्यापर्यंत 48-0 असा सामना जिंकण्याच्या निमित्ताने या सभेतून आपल्याला आणि अख्ख्या महाराष्ट्राला संबोधित करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. मंचावर उपस्थित आमच्या युतीचे मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, भाजपचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, आरपीआयचे अध्यक्ष रामदासजी आठवले, चंद्रकांत दादा पाटील, आदित्यजी ठाकरे, मंचावर उपस्थित सुधीर भाऊ मुनगंटीवार, दिवाकरराव रावते, सुभाषजी देसाई, अनंतजी गीते, गिरीशजी बापट, गिरीशजी महाजन, सुभाष बापू देशमुख, या महायुतीमध्ये आमचे घटक असलेले महादेवराव जानकर, विनायकराव मेटे, सदाभाऊ खोत, दिलीपजी कांबळे, विजयबापू शिवतरे, दीपकजी केसरकर, विनायकराव राऊत, संजय काका पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील माने, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित विराट आणि विशाल संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मगाशी दादा असं म्हणाले की या ठिकाणी लोकांचा सागर दिसतोय. दादा, हा सागर नाहीये, हा महासागर आहे. मुंबईमध्ये अरबी महासागर आणि कोल्हापूरमध्ये जनतेचा महासागर. हा महासागर या गोष्टीची ग्वाही देतोय. या निवडणुकीचा निकाल पक्का आहे. आता केवळ आणि केवळ महायुतीचाच विजय या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात ही कोल्हापूर पासून का केली? कोल्हापूर जे आमचं शक्तीपीठ आहे, आई अंबेच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेलं कोल्हापूर, खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी ज्या कोल्हापूरमधनं एक चळवळ सुरू केली आणि उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला बदलण्याचं काम केलं. युतीची सुरुवात जर कुठं झाली पाहिजे तर ती याच कोल्हापूरमधनं झाली पाहिजे. कारण ज्या प्रकारे या देशामध्ये मागील 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आणि या महाराष्ट्रामध्ये युतीच्या नेतृत्वात परिवर्तन आपण घडवलाय, आता तेच पुढे नेण्याकरता आई अंबेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणून निघालो. मगाशी आमच्या सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी सांगितलं, आम्ही आई अंबेला काय मागितलं? आम्ही आई अंबेला मागितलं या ठिकाणी चंद्रपूर पासनं कोल्हापूर पर्यंत, गडचिरोली पासनं गडहिंग्लज पर्यंत आता केवळ भगवा भगवा आणि भगवा हाच या ठिकाणी फुलणार आहे. बंधू भगिनींनो, आठवले साहेब म्हणाले खरंय, एकीकडे आमची युती झाली, आम्ही तिकीट वाटप केलं, आम्ही एकत्रित पुढे निघालो, पण त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहिती नाही. 56 पक्ष एकत्रित आले म्हणतात. मी त्यांना विचारू इच्छितो, 56 रजिस्टर्ड पक्ष तरी आहेत का? जो रस्त्यावर भेटला त्यालाही मंचावर बसवलं,
कोणी सांगितलं आमची संघटना आहे त्यालाही मंचावर बसवलं. एक लक्षात ठेवा, देश चालवण्याकरता 56 पक्ष लागत नाही, 56 इंचाची छाती लागते तेव्हा देश चालत असतो. 56 पक्षाच्या भरोशावर हा देश चालत नाही. आमची महायुती, भाजप शिवसेना, आमचे 4 मित्र, आम्ही 6 लोक, आणि भाजप शिवसेना तर वेगळी नाहीच. मागच्या वेळेसच आम्ही सांगितलं 5 पांडव आम्ही आहोत, पण इतके मजबूत आहोत. ये फेविकॉल का मजबूत जोड़ है, इसको कोई अब तोड़ नहीं सकता. भाजप आणि सेनेची युती ही सत्तेकरता नाहीये, ही केवळ खुर्च्यांकरता नाहीये, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनवण्याकरता नाहीये. ही युती विचारांची युती आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना ही विचारानं एक असलेले हे पक्ष आहेत. होय, आम्हाला अभिमान आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. ही हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे, पण आमचा हिंदुत्ववाद हा संकुचित हिंदुत्ववाद नाही आहे. आमचा हिंदुत्ववाद हा जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, प्रांताच्या पलीकडे, ज्याचा ज्याचा या भारत देशावर प्रेम आहे, ज्याला ही मातृभूमी वाटते, पुण्यभूमी वाटते, अशा प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आमचा हिंदुत्ववाद त्या ठिकाणी चालतो. आणि म्हणून ही राष्ट्रवादी, राष्ट्रीय पक्षांची युती आहे. केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून राष्ट्रवाद येत नाही, तो मनामध्ये असावा लागतो. आमच्या मनामध्ये राष्ट्रवाद आहे, आणि म्हणून राष्ट्रीय प्रेमाने ओतप्रोत झालेले हे सगळे आम्ही एकत्रित आलोत. आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून या युतीला भीमशक्तीची जोड झाली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणजेच राष्ट्रभक्ती, आणि ही राष्ट्रभक्ती घेऊन आता मैदानामध्ये आम्ही उतरलो. हे आमचा मुकाबला काय करतील? अरे यांना तर आता उमेदवारच मिळत नाही आहेत. कॅप्टननी देखील माड्यातनं माघार घेतली आहेत. जे पहिले कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून यायला निघाले होते ते म्हणाले आता नॉन प्लेइंग कॅप्टन म्हणून काम करतो, 12वा गडी म्हणून काम करतो. ही परिस्थिती त्यांची आली आहे. आता त्यांना उमेदवार देखील मिळत नाहीये. त्यांची तिकीट लोक वापस करतायत, रोज तिकीट बदलली जात आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज परिस्थिती अशी आहे, या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेनं हे ठरवून टाकलंय. या महाराष्ट्रात महायुती, एनडीए आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड बहुमतानं एनडीएचं सरकार हे बनल्याशिवाय राहणार नाही. ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मागील 5 वर्षामध्ये देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे परिवर्तन झालं, बंधू भगिनींनो, आज आपण बघा, या देशाच्या स्वातंत्र्यापासनं गरिबी हटावचे नारे दिले, पण गरिबाची गरिबी कधी हटली नाही. गरिबी हटली ती काँग्रेसवाल्यांच्या नेत्यांची, त्यांच्या चेल्या चपाट्यांची, त्यांच्या नातेवाईकाची, पण गरीब मात्र गरीब राहिला. पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गरीब कल्याणाचा एक एक कार्यक्रम अशा प्रकारे राबवला गेला की गरीबाच्या जीवनामध्ये पहिल्यांदा परिवर्तन घडलं. आज आम्ही जनधनची खाते उघडली. 34 कोटी परिवार असे होते ज्या परिवारानं बँकेचं तोंड पाहिलं नव्हतं, ज्यांना बँक काय असते माहिती नव्हती. या प्रत्येकाला खातं मिळालं, आणि केवळ खातं मिळालं नाही तर त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 80,000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जमा झाले. या देशात 55% लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये साधं शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणींना विचारा, ज्यावेळेस शौचालय नसतं त्यावेळेस काय अवस्था होते. त्यांच्या लज्जा रक्षणाकरता त्यांना दिवसाच्या समय बाहेर देखील जायची अवस्था नव्हती. आज त्या प्रत्येक घरापर्यंत शौचालय पोहोचलं. आज उज्ज्वलाच्या माध्यमातून गरीबाच्या घरी गॅस पोहोचला. उजालाच्या माध्यमातून गरीबाकडे लाईट पोहोचली. आज मुद्राच्या माध्यमातून गरीबाला त्या ठिकाणी लोन मिळालं. आज पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले, आणि आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झालं.
या देशातल्या गरिबाला जे आवश्यक होतं ते या देशामध्ये देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय. या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात 5 वर्षात आम्ही काम केलं, मी तर खुलं आव्हान काँग्रेस राष्ट्रवादीला देतो. खुलं आव्हान, तुमचे 15 वर्षाचे आकडे घेऊन या आणि आमचे 4.5 वर्षाचे आकडे घेऊन या. तुमच्या 15 वर्षापेक्षा जास्त काम या महाराष्ट्रामध्ये आम्ही करून दाखवलं. मग ते ग्रामीण सडक असो, ते रस्ते असो, त्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असो. बंधू भगिनींनो, या पश्चिम महाराष्ट्राने काँग्रेस राष्ट्रवादीला भरभरून दिलं. डझनानी मंत्री असायचे, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी पश्चिम महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्याचं काम यांनी केलं नाही. आम्ही निवडून आलो त्यावेळेस आमच्यावर आरोप केला, म्हणाले हे विदर्भातनं आलेत, हे पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे. आता आकड्यासहित चॅलेंज देतो, चॅलेंज. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांना समोर येऊन त्यांनी आकडे आणावे. आम्ही आमचे आकडे घेऊन येतो. पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाचा काम असो, रस्त्याचं काम असो, विविध प्रकारची कामं असो, कुठल्याही कामामध्ये त्यांच्या 15 वर्षापेक्षा जास्त पैसा हा पश्चिम महाराष्ट्राला या सरकारनं दिला. आम्ही विदर्भावर अन्याय केला नाही, आम्ही मराठवाड्यावर अन्याय केला नाही, पण त्यांना 2 विभागांना भांडत ठेवायचं होतं, झुंजत ठेवायचं होतं. आम्हाला विदर्भात वाटायचं सारा पैसा पश्चिम महाराष्ट्रात हा यांच्या तिजोऱ्यांमध्ये गेला आणि सामान्य माणूस सामान्यच राहिला. अरे हो, आम्हाला कदाचित ऊसातलं कळत नसेल, आम्ही ऊसाचे कारखानदार नाही, पण जाणत्या राजानं जेवढे निर्णय ऊस कारखानदारी करता आणि ऊसा करता घेतले नाही, त्यापेक्षा जास्त निर्णय नरेंद्र मोदींच्या सरकारनं आणि इथल्या युतीच्या सरकारनं घेऊन दाखवले. कारण आमच्या समोर तो ऊस पिकवणारा, तो गरीब कास्तकार, तो शेतकरी होता. आम्हाला काही साखर सम्राटांचं भलं करायचं नव्हतं, पण मला या गोष्टीचा आनंद आहे, आमच्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये FRP करता कोणालाही आंदोलन करावं लागलं नाही. आम्ही मागच्या वर्षी देखील 99.99% FRP ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. आणि ज्या क्षणी ऊसावर संकट आलं, मोदीजींनी पॅकेज दिलं, राज्यात आम्ही पॅकेज दिलं. आणि मगाशी सदाभाऊंनी सांगितलं, आजपर्यंत कोणीही जे केलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. आणि मोदीजींनी या ठिकाणी साखरेला मिनिमम सेलिंग प्राइस लावून 31 रुपयापेक्षा खाली ती घेता येणार नाही सांगितल्यामुळे आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना FRP मिळते. नाहीतर साखर कारखानदारी देखील या ठिकाणी उजाड झाली असती आणि शेतकऱ्यांना FRP देखील मिळाला नसता. आणि म्हणून इथले सिंचनाचे प्रकल्प असतील, आज सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, या प्रत्येक जिल्ह्यातला वर्षानुवर्ष रखडलेला सिंचनाचा प्रकल्प, मग तिकडे GA कटापूर असेल, उनबोडी असेल, इकडे टेंबू असेल, टाकारी असेल, म्हैसाळ असेल, प्रत्येक प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं आणि त्याला निधी देण्याचं काम हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलं. आणि म्हणून शेतकरी असो, सामान्य माणूस असो, त्याच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार आहे. आम्ही केवळ बोलणारे नाही आहोत. या महाराष्ट्रामध्ये बोल घेवडे लोक खूप आहेत आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत. अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट देखील बोलायला लागला. बारामतीच्या पोपटाला मी एवढंच सांगू इच्छितो, एक लक्षात ठेवा, आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले, मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले. मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती, उद्धवजींनी ती देखील तुमची उतरवली. आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा, शांत रहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात हे पहा. आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो, मोदी सूर्यासारखे आहेत. सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते, ती सूर्यावर पडत नाही. आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे. हे कोणीच आपल्याशी मुकाबला करू शकत नाही. हे सगळे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. आज जयंत पाटील कुठेतरी म्हणाले,
भाजप आणि शिवसेना म्हणे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि तुम्ही काय भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का? आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी. पण चिंता करू नका, मोदीजींनी आम्हाला सांगितलंय न खाने दूंगा न खाऊंगा. हे जेवढे भ्रष्टाचारी या ठिकाणी भ्रष्टाचार करून जेवढा पैसा यांनी खाल्ला यांच्या तोंडून ओकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. आता काही लोक हे भाजप शिवसेनेचा हा राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूमध्ये सामील झाले आहेत. काल परवापर्यंत ज्यांना शिव्या देत होते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. मी त्यांना उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे. आमच्या सदाभाऊ खोतनी त्याला उत्तर दिलेलं आहे. सदाभाऊ खोतच तुमच्या करता काफी आहेत. आणि आता तर एक युवा चेहरा हा आम्ही हातकणंगलेमध्ये त्या ठिकाणी दिलाय. आता हा युवा त्या ठिकाणी निश्चितपणे काय होणार आहे हे आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे. कोल्हापूर असो, हातकणंगले असो, या ठिकाणी सांगली असो, सातारा असो, दादा तुम्ही जे भाकीत केलाय ना हे भाकीत खरं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं या पश्चिम महाराष्ट्रातला सामना देखील या ठिकाणी 10-0च्या फरकानं शिवसेना भारतीय जनता पार्टी जिंकल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे. ही निवडणूक केवळ 2 पक्षांमधली निवडणूक नाही आहे, ही 2 विचारधारांमधली निवडणूक आहे. एकीकडे राष्ट्रीय विचारधारा आहे, जी विचारधारा देशाचा विचार करते, जी विचारधारा या देशाकरता बलिदान देणाऱ्यांसमोर नतमस्तक आहे. आणि दुसरी विचारधारा आहे जी रोज आमच्या सैनिकांना विचारते, सर्जिकल स्ट्राईक झाला का, किती लोक त्या ठिकाणी मेले, कशावरनं मेले. आज जगामध्ये 2च लोक या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही याचे पुरावे मागतात. एक मागतं पाकिस्तान आणि दुसरे मागतात काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे. मित्रांनो, आमच्या सेनेच्या पराक्रमावर ज्यांना शंका आहे त्यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मेलं पाहिजे. अरे भारताची सेना आहे, ही सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेसारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेबद्दल एकदा अफजल खानानं विचारलं होतं, औरंगजेबानं विचारलं होतं, ही सेना ही अशी कशी सेना आहे जी थकत नाही, जी झुकत नाही, जी विकत नाही. त्यावेळेस त्यांचे सरसेनापती म्हणाले, महाराज खावीन आपली जी सेना आहे ती पगारा करता लढते. आपण दुनियेतले सगळे सरदार आणले आहेत, हे पगारावर आपल्याकडे काम करतात. महाराजांची सेना आहे ती पगारा करता लढत नाही, ती देव देश आणि धर्मा करता लढते. त्यांना माहिती आहे ज्या छत्रपतींकरता आपण लढतोय तो स्वतः करता नाही, शेवटच्या माणसा करता, रयते करता लढतोय. आणि म्हणून ही सेना झुकत नाही, ही विकत नाही आणि थकत नाही. अरे भारताची सेना देखील तशीच आहे. भारताच्या सेनेमध्ये एक क्षमता आहे की भारताची सेना या भारतावर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर ती नजर काढून टाकण्याची क्षमता आमच्या सेनेमध्ये देखील आहे. पण आमच्या राजकीय नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी ती क्षमता आहे की नाही हा प्रश्न या देशामध्ये होता. अरे 2008 साली त्या ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. हे बॉम्बस्फोट झाल्यावर आमच्या सरकारनं काय केलं? आमच्या सरकारनं पाकिस्तानचा निषेध केला, मग त्यानंतर तीव्र निषेध केला आणि मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगितलं, बघा बघा तो पाकिस्तान आम्हाला येऊन त्या ठिकाणी त्रास देतो. याच्या पलीकडे ते काहीही करू शकले नाहीत. आणि काल परवा तर त्यांची पोलच उघडली. हे मारे म्हणत होते आम्ही येऊ केलं तेव केलं. ते सॅम पित्रोडा का कोड, राहुल गांधीचे जवळचे मित्र, त्यांनी तर सांगितलं की त्यांनी आपल्या इथे काही केलं तर आपण त्याच्यावर हल्ला कशाला करायचा. त्यांचे 8-10 आतंकवादी आले म्हणून आपण दुसऱ्या देशावर हल्ला कसा करायचा. यांची मानसिकता बघा.
या देशातल्या सामान्य माणसाला चिड्या मुंगीसारखं चिरडून मारणारे ते आतंकवादी आणि यांच्या मनामध्ये आमच्या सैन्याबद्दल, आमच्या जनतेबद्दल संवेदना नाही आहेत. यांच्या मनामध्ये पाकिस्तानच्या बद्दल संवेदना आहेत. पण आता जुना भारत नाही आहे. मोदींच्या नेतृत्वात हा नवा भारत आहे. हा ऐकणार नाही आहे. ये भारत घुसेगा भी और ठोकेगा भी, असा हा भारत आता तयार झालाय. अरे तुम्ही उडीमध्ये येऊन आमच्या सैनिकांना मारलं, आमचे सैनिक शहीद झाले. आमच्या सेनेनं पाकिस्तान मध्ये जाऊन त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. पण कुत्र्याची शेपटी पाकिस्तान वाकडीच्या वाकडी त्याने पुन्हा पुलवामा मध्ये आमच्या जवानांना शहीद केलं. आमच्या एअरफोर्सने रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये विमानं नेऊन त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. बंधू भगिनींनो, आमच्या सैन्यामध्ये ही ताकद नेहमीच होती. आमचे सैनिक एवढे शूर नेहमीच होते. पण आमच्या राजकीय नेतृत्वामध्ये ही हिम्मत नव्हती की जे नेतृत्व आमच्या सेनेला सांगेल चिंता करू नका, जा आणि बदला घ्या. मोदींनी सांगितलं जा आणि बदला घ्या. मोदीजींमध्ये ताकद होती, हिम्मत होती. त्यांनी सेनेला आदेश दिले आणि आमच्या सेनेने करामात करून दाखवली. आज सगळं जग आमच्या सोबत उभा आहे. आता झुकणारा भारत नाही आहे. आता थकणारा भारत नाही आहे. आता भारत स्वाभिमानानं उभा आहे. आणि या स्वाभिमानानं उभ्या असलेल्या भारताला आज पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एक मजबूत सरकार आपल्याला द्यायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजप आणि मित्र पक्षांची युती आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक बलशाली असं सरकार आपण आणणार आहोत. आणि माझ्या मनामध्ये आज आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर कोणती शंका उरलेली नाही. आता केवळ मतदानाच्या दिवशी मतदान करा आणि ज्या दिवशी मतमोजणी आहे त्या दिवशी केवळ मत किती, लीड किती एवढंच मोजण्याचं काम शिल्लक आहे. आपला जो आशीर्वाद आज आम्हाला मिळालाय हा आशीर्वाद शेवटपर्यंत कायम ठेवा. मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही कदाचित चुकू पण बेईमानी करणार नाही. जन्मभर तुमच्या करता काम करत राहू एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर तमाम महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रांच्या मनावर अधिराज्य करणारं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा समर्थ वारसा पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण या विराट सभेला संबोधित करावं. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणापूर्वी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी जी लढाई केलेली होती, या माथाडी कामगारांचे नेते आणि आता अण्णासाहेब विकास महामंडळाचे चेअरमन नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हातून होतोय. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. माननीय उद्धवजी ठाकरे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे दृश्य अभूतपूर्व आहे. आज दुपारी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आता मी मनापासून सांगतो की तिचंच हे विराट रूप मी इथे पाहतोय. आणि मग असं जे काही दृश्य आपण बघितलं, आपणच सगळ्यांनी ते उभं केलं होतं,
हे पाहिल्यानंतर न राहून मी आपल्यासमोर नतमस्तक झालोय. मी जनता जनार्दनासमोर नतमस्तक झालेलो आहे. अंबाबाई समोर नतमस्तक झालेलो आहे आणि शिवरायाच्या तमाम मावळ्यांसमोर मी नतमस्तक झालेलो आहे. कारण आशीर्वाद तुमचे महत्वाचे आहेत. तुमचे आशीर्वाद असतील तर आणि तर पुढचं सगळं काही होऊ शकतं. आणि तुमचे आशीर्वाद जर का नसतील तर कोणी किती मोठा असू दे त्याचं काही चालू शकत नाही. 1-2 दिवसापूर्वी होळी होती. होळीनंतर धुळवड असते, रंगपंचमी होते. आता राजकीय धुळवड सुरू होईल, रंगपंचमी सुरू होईल, वेगवेगळे रंग उधळले जातील. पण योगायोग असा की रंगपंचमी नंतर आणि धुळवडीनंतर शिवजयंती होती. आणि त्या शिवजयंतीने आपल्याला एक संदेश दिलेला आहे की बाकीचे रंग एका बाजूला आणि माझा पवित्र भगवा हा एका बाजूला. हा पवित्र भगवा घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी पळवापळवी नाही करत, कारण आता ते दिवस गेले आणि खास करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना संघर्ष करायचा होता तेव्हा दिलखुलास संघर्ष केला, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने केला, तुमच्यासाठी केला. पण आता पाठीमागून वार करणारी आपली अवलाद नाही, अजिबात नाही. वार करू तो समोरून करू आणि पळवापळी मला करायची नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी साताऱ्यासाठी हक्काने नरेंद्र पाटलांना मागून घेतलेले आहे. कारण ते जुने दिवस मला आठवले. शिवसेना प्रमुख आणि अण्णासाहेबांचे जे काही ऋणानुबंध होते, जर का अण्णासाहेब आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा नक्कीच मिळाली असती. एक समर्थ असं नेतृत्व होतं आणि आम्ही त्यांचेच वारस, त्यांचा वारसा जतन करतो आहोत. आणि म्हणून मी नरेंद्र पाटलांनी एवढ्यासाठी मागून घेतलं की आपल्या सगळ्यांच्या भाषणामध्ये कोल्हापूर म्हणजे काय, कोल्हापूरचं महत्व, मग शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे काय आपल्याला शिकवायला नाही लागत, आपल्या रक्तामध्येच आहेत. किंबहुना महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये शिवप्रेम रक्तामध्ये घेऊनच नवजात बालक जन्माला येतात असं जर म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. आणि ज्या शिवरायाने आपल्याला शिकवलं की सर्वसामान्य जनता गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. शिवरायाने आपल्याला काय शिकवलं, कोणासाठी त्यांनी राज्य केलं, सामान्य माणसाला त्यांनी असामान्यत्व दिलं. आणि आज आपल्याला सगळ्यांना मिळून हेच करायचंय. एक माथाडी कामगारांचा नेता, माथाडी कामगार काय फक्त लोकांची ओझी वाढणार, माथाडी कामगारांचा नेता मला म्हणजे आपल्याला सगळ्यांना खासदार बनवून दिल्लीमध्ये पाठवायचा आहे. का नाही बनवायचा आहे, सगळ्यांबद्दल आम्हाला आदर आहे. पण शरद पवार जे बोलले होते की दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी का करू, आणि मी तेव्हा सांगितलं की पवार साहेब, तुमची परंपरा तुमच्याकडे, आमची परंपरा आमच्याकडे. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते फक्त आपल्या स्वतःच्या पोराची लाड करण्याची वृत्ती नाही आमच्याकडे. आणि आम्ही दुसऱ्यांची पोरं किंवा दुसऱ्यांची मुलं पहिल्यांदा बघतो, त्यांची मुलं पहिल्यांदा सांभाळतो. म्हणून कुठेही गेलं तरी हा जनसागर आमच्यासाठी कधीही हाक मारा हा उसळलेलाच असतो. हा जनसागर आहे. हे काही जयंत पाटील काय म्हणायचं त्यांना म्हणू दे, कारण म्हणायचं काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांची ही सभा, ही इव्हेंट आहेच. हा इव्हेंट असा तसा नाही, ही विजयाची मुहूर्त मेढ रोवणारी ही इव्हेंट आहे. पाहिजे तर येऊन बघा, तुमच्या भाग्यात असंही दृश्य कधीच असू शकत नाही, असूच शकणार नाही. फक्त पंचायत माझी काय झालेली आहे, मी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले, मी आणि देवेंद्रजी दोघंही बरोबर होतो. युती झाल्यानंतर बोलायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे पहिलं भारतीय जनता पक्षाबद्दल जे काय बोलत होतो त्या मी बोललो, पण समोर शिल्लक कोण राहिले हेच आता कळत नाही. आणि म्हणून मी त्यांना नागपूरमध्ये विनंती केली होती, तीच पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने करतो की देवेंद्रजी एकच काम करा, कृपा करून पवार साहेबांना काही तुमच्या भाजपात घेऊ नका. याचं कारण असं
की एक तर काय लायकीची माणसं आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आयुष्य संपूर्ण यांचं महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यामध्ये गेलं. आज कुठेतरी महाराष्ट्र आणि संपूर्ण देश उभा राहतोय आणि तो उभा राहत असताना ही अशी पापा आपल्या दारामध्ये नको. त्यांना त्यांची जागा या जनतेने दाखवलेली आहे आणि मला स्वतःला खात्री आहे हा आशीर्वाद मला मिळाल्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही, त्याच्यानंतर सांगली, सातारा, संपूर्ण भगव्याची रांगच्या रांग खासदारांची उद्या इथून दिल्लीला जाणार आहे. सगळे जाणार आहेत. संजय जाणार आहे, धैर्यशील आहेत, संजय काका आहेत, नरेंद्र आहेत. आणि हा तर माझा भगव्याचा बालेकिल्ला आहे. होय, हा हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, अरे तुम्हाला असं कधी वाटलं नाही का रे? एवढं हिंदुत्व आपल्या रक्तामध्ये भिनलेलं असताना, हा भगवा इकडे आपल्या हातामध्ये घेऊन फडकवत असताना, हाच भगवा घेणारा माझा खासदार तिकडे दिल्लीत पाठवा असं कधी तुम्हाला वाटलं नाही? संपूर्ण राज्य आम्ही जिंकण्याची गोष्ट करत असताना नव्हे, गेल्या वेळेला सुद्धा ते जिंकलंच होतं. दुपारी मी जेव्हा मंदिरातून बाहेर पडलो तेव्हा पत्रकार मला विचारत होते की काय मागितलं आईकडे. मी म्हटलं एकच मागितलं की तुझ्या आशीर्वाद घेऊन शुभ कार्याला सुरुवात करतोय. पहिलं मला कोल्हापूर मधला तुझ्या हक्काचा भगवा घेतलेला खासदार दोन्ही हे या वेळेला मला दिल्लीमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेतच. हा आशीर्वाद नव्हे, हा माझा हट्ट आहे. आणि हा हट्ट मला खात्री आहे मनापासून चांगलं जर मागितलं तर देवी पावते आणि मला पावल्याशिवाय राहणार नाही. मगाशी तुम्ही जे काही दृश्य उभं केलं हा मी मानतो आम्हाला मिळालेला कौल आहे. हा कौल आहे, ही अंधश्रद्धा नाही, कारण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं दृश्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हा एक वेगळा भाग आहे, पण जिवंत दृश्य मला जे दिसतंय त्याच्यावरती जर का मी विश्वास ठेवणार नसेल तर डोळे असून नसलेला दृष्टीहीन मी आहे. एक काळ असा होता की जेव्हा आपलं पटत नव्हतं त्यावेळेला काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल, काय होत आला होता. संपूर्ण राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढल्या होत्या आणि ज्या क्षणाला युती झाली, जसा टायर पंक्चर होतो तसा पंक्चर झालेला टायर कुठे पडला तेच कळत नाहीये. बरं, आता त्यांचा स्वतःचा पक्ष शिल्लक राहतोय की नाही अशी त्यांना एक चिंता पडलेली आहे. गिरीश महाजन दिसले का धाकधूक होते त्यांना. आणि रोज काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एकमेकाला चेक करतायत, बाजूला बसले. काय हो, आहात ना की गेलात? नाही, गेला म्हणजे भाजपमध्ये नाही तर शिवसेनेमध्ये. तसे नाही, तसं त्यांना सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, मी कोणाचा वाईट चिंतणारा नाहीये. पण एकमेकाला हलवून विचारतात, आहात ना आहे रे, तू पुढे चल. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युती का केली काय उत्तर देण्याची गरज नाही. आहे गरज आहे का रे? मी तर मागे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आपण भाषण नाही केलं तरी चालेल, आपण दोघांनी एकत्र यावं ही राज्याच्या जनतेची इच्छा होती. त्यांना दोघांना एकत्र फक्त बघायचंय म्हणून सगळे इकडे आलेले आहेत, बाकी गरज नाहीये. कारण संपूर्ण देशाचा जर का विचार केला, ठीक आहे, नकोत ना मोदी ठेवा बाजूला. ते काय 56 लोक एकत्र जमलेले आहेत, हातात हात आणि तंगड्यात तंगड. हातात हात घालायचं आणि खालनं तुझ्यात तंगड माझं, माझ्यात तंगड तुझं. अजून यांच्या जागेवर यांची भांडणं चाललेली आहेत. जर समजा एक विचार करा, कधी कधी वाईट विचार करायला काही हरकत नसेल, तो जर का नीट केला तर चांगला विचार अधिक चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. वाईट विचार हाच की समजा दुर्दैवाने त्यांच्याकडे सत्ता दिली तर काय शेंडा बुडका काय नाही, चेहरा नाहीये, कुठला अवयव धड जागेवरती नाहीये. चेहरा तर सोडूनच द्या, एक फक्त जर का तुमच्या या गावामध्ये ते जर का आलेच तर त्यांना सांगा की होय, आम्ही युतीचे मतदार एवढ्यासाठी आहोत कारण आमच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेले आहेत नरेंद्रभाई मोदी. तुमच्याकडे कोण ठरले? कोण आहेत? जे दोघं इच्छुक होते म्हणजे स्वतः पवार साहेब त्यांनी माघार घेतलेली आहे, तिकडे मायावती त्यांनी माघार घेतलेली आहे. बरं, स्वप्न तरी कसं असायचं? आपल्या बाजूला जो काही पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानचा पंतप्रधान एक खेळाडू आहे, इम्रान खान. हा इम्रान खान एक खेळाडू देशाचा पंतप्रधान झाला. आणि आमच्याकडे पवार साहेब देशाचं पंतप्रधान पदाचं स्वप्न बघणारे हे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले. म्हणजे दिसेल खुर्ची ती घे, खुर्ची दिसली, तुम्ही सुद्धा इकडे कुठली खुर्ची
रिकामी ठेवू नका. जर दिसली खुर्ची तर खुर्ची कुठली असेल येऊन बसायचं, कारण मला खुर्ची पाहिजे, खुर्ची पाहिजे. आम्ही कोणी खुर्चीचे वेडे झालेले नाही आहोत. होय, आम्हाला सत्ता पाहिजे, जरूर पाहिजे. सत्तेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, कारण आम्हाला खुर्ची पाहिजे ती या गोरगरीब जनतेचं भलं करण्यासाठी म्हणून पाहिजे, म्हणून पाहिजे. मजबूत देश. आम्ही म्हणतो ना, युती कशासाठी केली? देव, देश आणि धर्म. जो राम मंदिरचा अयोध्येला जाऊन आलो, कारण थंड बस्त्यामध्ये पडला होता, पुन्हा त्याला चालना आली. आणि मला स्वतःला खात्री आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर लवकरात लवकर तिकडे राम मंदिर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. मुद्दा हालायला लागलेला आहे, हालायला लागलेला आहे. आणि राम मंदिर आम्हाला एवढ्यासाठी पाहिजे की या देशामध्ये देशाची ओळख काय, जसं पाकिस्तानची ओळख काय, दहशतवादी राष्ट्र, तसं हिंदुस्थानची ओळख काय, हा शिवप्रभूंचा महाराष्ट्र आहे. आणि देश म्हटल्यानंतर या देशामध्ये राम राज्य आहे, आणि ते राम राज्य आहे हे सांगण्यासाठी एक प्रतीक म्हणून मला अयोध्येमध्ये राम मंदिर पाहिजे. हे देवाचं झालं. देशासाठी देश मजबूत पाहिजे. आणि धर्म 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 म्हणजे हिंदू. होय, आम्ही हिंदू आहोतच, पण केवळ हिंदू धर्म म्हणून आम्ही धर्माची भाषा करत नाही. जो धर्म आम्हाला गाडगेबाबांनी सांगितला आणि शाहू फुले आंबेडकरांचा जो काही धर्म होता, मानवतावाद, तो धर्म, त्या धर्मासाठी, तो धर्म टिकवण्यासाठी म्हणून आम्ही युती केलेली आहे. मग गोरगरिबांना घर असेल, त्यांना नोकऱ्या असतील, रोजीरोटी असेल, अनेक अशा गोष्टी आहेत त्या करण्यासाठी म्हणून आम्ही ही युती केलेली आहे. आणि देवेंद्रजी, तुम्ही म्हणालात की विरोधी पक्ष हे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतायत. मध्यंतरी स्वतः शरद पवार बोलले होते की सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला मीच दिला होता. म्हणजे एक तरी माणूस आम्हाला मिळाला की आमच्या यांच्याकडे पुरावा आहे. मग पवार साहेबांना मला सांगायचं आहे की पवार साहेब, तुमच्या सल्ल्याने जर काय सरकार वागत असेल आणि पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करत असेल तर मग भांडताय कशाला? जशी तुम्ही माघार घेतलेली आहे, तुमच्या पक्षाने माघार घ्यावी आणि सांगावं ना की नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत, किंबहुना माझा सल्ला घेऊन ते पाकिस्तानचा कंबरड तरी मोडतायत. पण जे समोर दिसतंय ते नाकारून टाकायचं आणि स्वतःची भ्रामक कल्पना घेऊन, भ्रामक स्वप्न घेऊन फक्त देशाचा आजपर्यंत केलेला चुथाडा. बरं ठीक आहे, इकडे खासदार कोण आपल्या समोर आहेत? राष्ट्रवादीचे, बरोबर ना? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, राष्ट्रवादीला मत द्यायचं असेल तर अजित पवार धरणं कशी भरणार होतं ते आठवा. अशी धरणं भरून पाहिजेत, हवेत का? मग आपण आहोत ना, आपल्याला जगदंबेचा आशीर्वाद आहे. आज सुद्धा दुष्काळ भयानक आहे, पण त्या दुष्काळामध्ये आपलं महाराष्ट्र शासन हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. आणि अशी जर काही चांगली काम करणारी माणसं, आपल्या जीवाभावाची माणसं, हाकेला ओ देणारी माणसं ही पुन्हा सत्तेवर बसवायची नाहीत, तर हे कपाळकरांटे बसून आम्ही कर्मदरिद्र्यासारखे शिवरायाचं नाव घेऊन त्याच्या नावाला बट्टा लागणार कृत्य आम्ही करू शकत नाही. होय, मी मुद्दामून युती केलेली आहे. याचं कारण जे मी प्रश्न मांडले मग ते शेतकऱ्याचे होते, मुंबईतले होते. हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी नुसतं होला हो करून सोडून दिलेले नाहीत, तर निर्णय घेऊन मोकळे झालेत आणि ती कामं करून दाखवलेली आहेत. म्हणून मला खरोखर देवेंद्रजी तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही शब्द दिलात आणि तुम्ही तो पार पाडलात, तुम्ही तो पार पाडलात. बाकी मित्र सगळे सोबत आहेत, आठवलेजी आहेत, जानकरजी आहेत, मेटे आहेत, सदाभाऊ आहेत. सदाभाऊ, तुमची तोफ मला आता तिकडे हातकणंगलेमध्ये पाहिजे. तुम्ही आहात ना रे सगळे? या वेळेला दोन्हीकडे भगवा म्हणजे भगवाच तिकडे फडकला पाहिजे. दुसरं कोणतेही फडकं फडकता कामा नये, अजिबात फडकता कामा नये. जर आपण कोल्हापूर पासून प्रचाराची सुरुवात केली असेल आणि शिवरायाचं नाव घेऊन जर का आपण पुढे जाणार असू, तर भगवा केवळ नावाला असता कामा नये, तर तो भगवा, आपल्या हृदयातला भगवा, हा विधानसभेवरती आणि लोकसभेवरती सुद्धा फडकला पाहिजे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनीनो, मला कल्पना आहे की एवढं मोठं मैदान, आता मला प्रश्न असा पडलाय, मी दादानं विचारलं की दादा आता कोल्हापूरमध्ये याच्यापेक्षा मोठं मैदान कोणतं? ते म्हणाले आता मैदानच नाही. आणि हे मैदान जर का आपल्या या युतीच्या कार्यकर्त्यांनी व्यापल्यानंतर मी विरोधी पक्षाला आव्हान काय देऊ की या आता मैदानामध्ये जागाच नाही शिल्लक, जागाच नाही शिल्लक. त्यांना सांगतो तुम्ही कुंपणावरती बसा,
आणि हा आमचा विजय मेळावा जो आहे तो तुम्ही सुद्धा जरा मजा घ्या त्याची, कसा विजय असतो तो बघा. म्हणून मी पुन्हा एकदा या खरंच अंबाबाईच्या विराट दर्शनाला नतमस्तक होऊन एवढंच मागेन की आम्ही जे काही करतो आहोत ते इमाने इतबारे करतो आहोत, केवळ आणि केवळ तुमच्यासाठी करतो आहोत. आणि तुमचे आशीर्वाद हेच आमचं भांडवल आहे. आणि या भांडवलाला, या विश्वासाला आयुष्यात कधी मी तडा जाऊ देणार नाही, एवढं वचन मी शिवरायाच्या साक्षीने आपल्याला देऊन तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना 2 मिनिटासाठी विनंती आहे. राष्ट्रनायक नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेरणा गीत या ठिकाणी प्रचाराचं साहित्य म्हणून आपण तयार केलेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे यांना विनंती करतो, हे प्रेरणा गीत आपण प्रकाशन करावं. आणि त्याच वेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिर एक बार आणि या गाण्याच्या बरोबर पुन्हा एकदा मगाशी आपण ज्या पद्धतीनं क्रांतीची मशाल पेटवलेली होती त्या गाण्याच्या धुनीवर आपण ही मशाल पेटवावी, अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो. आपण हे प्रेरणा गीत या ठिकाणी सुरू करावं. जननायक तू, राष्ट्र उद्धारक, समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या